खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली यावी व नागरिकांचा त्रास वाचावा म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुसज्ज प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन केले होते व त्यासाठी 11 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले। आज त्या प्रशासकीय भवनाचे आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान द्रुतगती महामार्गावर अपघात झालेल्या प्रोपोलिन गॅस टँकरच्या वेळी 36 तास जीवाची पर्वा न करता मदत कार्य करणाऱ्या हेल्थ फाउंडेशनच्या टीमचा सत्कार करण्यात आला। आज खालापूर तालुक्यातील प्रशासकीय भवन या भव्य दिव्य अशा वास्तूचं लोकार्पण या ठिकाणी माझ्या हस्ते आणि महेशजी बालदी माझे आमदार सहकारी यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर ही वास्तू फार पवित्र आहे। या वास्तूमधून जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जाणार आहेत आणि म्हणून खालापूर तालुक्यातील जनता ही प्रशासकीय भवन आपण उभारत असताना आतापर्यंत जे तहसील कार्यालय असेल, वेगवेगळी प्रशासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे जनतेची कामं पूर्ण करण्यासाठी त्रस्त झालेली होती आणि म्हणून कर्जत असेल, खालापूर असेल या दोन्ही ठिकाणी आपण प्रशासकीय भवन उभे करून एकाच छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय एकत्रपणे यावीत आणि जनतेची कामे सुलभ त्या ठिकाणी व्हावीत या दृष्टीने प्रयत्न करून आम्ही हे प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलेलं आहे आणि या प्रशासकीय भवनाच्या माध्यमातून जनतेची कामं जलद गतीने होतील हा आत्मविश्वास आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून खालापूर तालुक्याच्या विकासाला गती देण्याचं काम हे या प्रशासकीय भवनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागाचे उत्तम उदाहरण आहे। या नवीन इमारतीचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी शासनासोबतच आपल्या तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सहकार्याने मोलाचा हातभार लावला। विशेषतः टाटा फाउंडेशन, रोबीज, गप्रो आणि तालुक्यातील इतर सर्व स्थानिक कंपन्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSRच्या माध्यमातून या कंपन्यांनी जे योगदान दिले त्यामुळेच आपण नागरिकांसाठी ही एक अद्यावत आणि सोयीसुविधा युक्त कार्यालय आपण उभा करू शकतो। विकासाच्या प्रक्रियेत खासदार उभे राहिलेल्या संपूर्ण प्रशासनाच्या उपयोगितांचा ऋणी आहे। कोणत्याही नूतन वास्तूचा प्रवेश हा पूजा अर्चा किंवा विधी करण्याची आपली परंपरा आहे। मात्र एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझ्या मनात एक विचार काम होता की हे कार्यालय जनतेचे आहे, लोकशाहीचे मंदिर आहे। म्हणूनच कोणताही धार्मिक कर्मकांड न मानता सर्वसामान्य जनतेची सेवा करून आणि नागरिकांना शासनाच्या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देऊन या वास्तूचा श्रीगणेशा करावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आहे। जनतेचे समाधान ही या वास्तूची पहिली वास्तुशांती आहे असे मी मानतो। योगायोगाने आज या वास्तुप्रवेशासोबतच छत्रपती शिवाजी महाराज अभियानाची सांगता होत आहे। शासनाने आखून दिलेल्या अभियानाअंतर्गत तालुक्यातील शेवटचे समाधान शिबिर आज आपण याच ठिकाणी आयोजित केलेले आहे। प्रशासनाच्या दारी या संकल्पनेतून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत यापुढे पोहोचलेले आहोत। त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम केवळ वास्तुप्रवेशाचा नाही तर कर्तव्याच्या कृतज्ञतेचा देखील आहे। नुकत्याच झालेल्या प्रोपोलिन गॅस टँकर दुर्घटनेच्या वेळी आपल्या तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकातील धुरंधरांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सलग 36 तासापेक्षा जास्त घटनास्थळी झुंज दिली। त्यांच्या या शौर्यामुळेच आपण ही मोठी आपत्ती टाळू शकतो। या वीरांचा सन्मान करणे ही आपलं कर्तव्य आहे। या प्रवासामध्ये आम्हाला वेळोवेळी आरसा दाखवण्याचं आणि जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकार बांधवांनी केले। त्या प्रशासनाच्या चांगल्या कामाची दखल घेऊन ती जनसामान्यावर पोहोचवण्यात मी त्याचे आभार मानतो। या नवीन वास्तूतून अधिक पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा संकल्प आम्ही करत आहोत। या भव्य वास्तूसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे, आम्हाला बळ देणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि मदत करणाऱ्या सर्व उद्योजकांचे पुन्हा आभार मानतो। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला पुढील वाटचालीस प्रोत्साहन द्यावे। धन्यवाद।